नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी, ज्योतिष चारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण शनी पालट या विषयावर मेष ते मीन या राशीला शनीचं फल काय मिळणार आहे आणि त्याचे एकंदरीतच परिणाम जमेच्या बाजू आणि ऋणेच्या बाजू मायनस प्लस या सगळ्या बाजू आपण पाहणार आहोत। एकंदरीतच 4, 8, 12 म्हणजे अनिष्ट शनी आणि ज्या राशीला 11वा शनी आहे त्याला उत्तम शनी असं म्हटलं जाणार आहे। एकंदरीतच हा शनी पालट कोणत्या राशींना अनिष्टदायक असणार आणि कोणत्या राशींना थोडक्यात लाभदायक असणार या विषयावरचे व्हिडिओ आणि या शनीच्या संदर्भातील उपाययोजना कोणत्या करायच्या या विषयावरचे देखील व्हिडिओ आपण सेपरेट पाहणार आहोत। तूर्त आपण फक्त या व्हिडिओमध्ये आज आपण मेष राशीचं एकंदरीतच शनी पालटानंतरचं 29/3/25 रोजी जो शनी पालट होतोय, कुंभ राशीतून मीन राशीत जो शनी प्रवेश करतोय, पूर्व भाद्रपदा नक्षत्रातून चतुर्थ चरणातून हा प्रवास सुरू होणार आहे आणि मेष राशीला थोडक्यात 7:30 सुरू होतीये, तर मकर राशीची जी आहे ते 7:30 संपते। एकंदरीत 7.5 वर्ष हा मेष राशीचा शनी 7.30चा भाग असणार आहे, तर कुंभ राशीचा एकंदरीत शेवटचा टप्पा असणार आहे, तर मीन राशीला 5 वर्ष शनी 7.30चा त्रास असणार आहे। आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आज हा विषय फोकस, कॉन्सन्ट्रेशन, लक्ष फक्त मेष या राशीवरतीच करणार आहोत। मेष या राशीला एकंदरीत कोणते मुद्दे जड जाणार आहेत, कठीण जाणार अवघड जाणार आहेत आणि कोणते मुद्दे असे छान जाणार आहेत हे पाहणार आहोत। मेष राशी म्हणजे एकदम धर्मत्रिकोणी, पुरुषवाचक, चर स्वभावाची, सत्वगुणी अशी रास आहे आणि ही तरुण राशी गणली जाते। या राशीचं तत्व अग्नितत्व आहे, तर शनी महाराज ज्या राशीतून प्रवेश करत आहेत ते मीन राशी जलतत्वाची आहे, त्याच्यामुळे थोडासा कॉन्ट्रावर्सस किंवा विरुद्ध भाग असणार आहे। शनी 7.30 सुरू झाली म्हणजे याचा अर्थ 7.5 वर्ष सलग किंवा सतत त्रासच होणार आहे असं काही भाग नाही आहे। तर या शनीच्या 7.30 देखील जमेची मोठी बाजू मेष राशीची ही असणार आहे की त्यांना राहूचं, केतूचं आणि हर्षलचं पाठबळ मिळतंय, त्यामुळे फारसा अडचणीचा प्रश्न येणार नाही आहे। 2 गोष्टी या लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या बाबी आहेत की शनी महाराज जे आहेत ते कर्मदाता, दंडनायक असे जरी असले तरी देखील ज्या व्यक्ती कायद्याच्या चौकटीत काम करतायत, सतत काम करतायत, कोणत्या गोष्टी चुकत नाही आहेत, नियमानुसार सगळ्या काही गोष्टी करतायत, अशा या सगळ्या लोकांना घाबरायचं काहीच कारण नाही। माणूस 2 गोष्टीमुळे घाबरतोय, आपण काहीतरी चूक केली हे त्याला स्वतःला माहिती असते म्हणून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा अज्ञान। ह्या 2 गोष्टीमुळे माणूस घाबरत असतो। याचा उल्लेख किंवा याचा संदर्भ आपण असं घ्यायचा आहे की विद्यार्थी दशेत असताना आपण ज्या वेळेला परीक्षेचं लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा परीक्षा देण्यासाठी ज्या वेळेला आपण अभ्यास करत असतो
त्यावेळेला जर तो आपण सातत्याने सतत अभ्यास केला तर त्या येणाऱ्या परीक्षेचं ओझं वाटत नाही आहे. दुसरं उदाहरण कामाच्या संदर्भातले नित्यनेमी ती दैनंदिन कामं जर नित्यनियमाने सातत्याने पार पाडित गेलो तर कुठेही काम पेंडिंग असायचा प्रश्नच येत नाही. ज्यांना या अशा सवयी असतात पेंडिंग ठेवण्याच्या, सगळ्यात मग अभ्यास असो नाही तर काम असो, त्या सगळ्या जडच जाणार आहेत. मग ऐन वेळेला सगळी धावपाळ आणि मग तो सगळा त्रासदायक विषय होतो. तशाच ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत, ज्या व्यक्ती ह्या गोष्टी नेमाने कायद्याच्या चौकटीत राहणारे, निश्चितपणे शनी महाराजांचा त्यांना काही त्रास काही होणार नाही. काही जुजबी थोड्या प्रमाणात झालं तर तो होऊ शकतो. चला तर पाहूया एकंदरीतच मेष राशीच्या एकंदरीतच जमेच्या कोणत्या बाजू असणार आहे. शनी महाराज मीन राशीत म्हणजे त्यांच्या व्ययातून जाणार आहे त्या राशीचं. म्हणजेच शनी महाराजांचं एक तत्व आहे की ज्या राशीतून जातात त्या स्थानाला त्या संदर्भातली फळं चांगली येतात. तर त्यांची दृष्टी ज्या स्थानांवरती असते त्या स्थानांची त्या संदर्भातली फळं निश्चितच कमजोर केली जातात. तर जमेची कोणती बाजू असणार आहे शनीची? पहिली मगाशी आपण उल्लेख केलेलाच आहे की शनीला प्रतिकारक म्हणून जो राहूकडं बघितलं जाते, हर्षलकडं बघितली जाते, केतूकडं बघितलं जाते, हा मोठा प्लस असणार आहे मेष राशीचा की ह्या तिघांचं पाठबळ अतिशय उत्तम असल्यामुळं शनी 7.5 हा मोठा दिलासादायक बाब असणार आहे. एकंदरीतच काही प्रोजेक्ट ज्या व्यक्तींनी केलेलं तो अभ्यासाचा असेल, कामाचा असेल, व्यावसायिक दृष्टीचा असेल, त्या संदर्भातलं ते प्रोजेक्ट निश्चितपणे त्यांचं पूर्ण होणार आहे. तर व्यवसायाच्या संदर्भात मागे काही कालावधी, वर्ष 2 वर्ष सातत्याने जो काही व्यावसायिक तोटा येत होता त्या तोट्यातनं आपल्याला काहीतरी ही शनीची 7.5 जरी असली तरी देखील हा मोठा आपल्याला दिलासा मिळण्याचा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्याचप्रमाणे आपल्यावरती जर काही व्यावसायिक कर्ज असेल ते कर्ज निश्चितपणे या 7.5 निश्चितपणे फिटेल. त्याचप्रमाणे सातत्याने मगाशी उल्लेख केला आहे व्यवसायात नुकसान होत असेल तरी देखील या सगळ्या आपण गोष्टी लक्षात घेतल्यास व्यावसायिक बाबी तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टी या कालावधीत देखील भरून निघतील. त्याचप्रमाणे काही शारीरिक बाबी असतील, त्यात डोळ्याच्या संदर्भातील, हाताच्या दंडाच्या संदर्भातील असतील, काही कित्येक दिवस या संदर्भातली काही ट्रीटमेंट चालू असेल, औषधोपचार योजना चालू असेल तर निश्चितपणे या कालावधीत शनीच्या 7.5 असला तरी देखील ह्या जुन्या व्याधींच्या संदर्भातून आपल्याला दिलासा मिळण्याची निश्चित बाजू असणार आहे, हा टप्पा असणार आहे. तर खास करून शनी 7.5 हा जो टप्पा आहे थोडक्यात 2.5 वर्षाचे 3 टप्पे, म्हणजे त्याला आपण 2.5 म्हणतो, काही त्यांना पनौती म्हणतात. तर हे 2.5 वर्षाची पनौती 2.5 हे जे आहे ते 2.5 असे 7.5 वर्ष. सगळ्याच 7.5 त्रास होता अशातला काही भाग नाही आहे. तर आत्ता आपण जो उल्लेख केलेला आहे तर हा सगळा जमेच्या बाबीचा होता. तर सर्वसाधारणपणे कोणाला त्रासदायक जाणार आहे या मेष राशीच्या? तर एकंदरीत धनाच्या संदर्भातलं थोडीशी कुचंबना होऊ शकते. पैशा वेळेला निश्चित तुमचा उभा राहील, पण ज्या वेळेला ती एखादी घटना पैशाच्यासाठी उभी राहते, ठाकते उभी, त्यावेळेला पैसा कमी पडतो, पण ऐन वेळेला तुमचा पैसा निश्चित उभा राहील. ज्या व्यक्तींचा व्यवसाय बोलण्याशी आहे,
मग ते अँकरिंग असतील, गायक असतील, निवेदक असतील, वकील असतील, या संदर्भातल्या किंवा या पेशा असणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींना शनी साडेसेचा मात्र थोडासा फटका बसण्याची शक्यता आहे, म्हणजे नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना अनावश्यक बाहेरचं खाण्याची सवय आहे, प्रमाणापेक्षा जास्त बाहेरचं खाणं होतं आहे, अशा लोकांनी खाण्यापिण्यापासून जास्त काळजी घ्यायची. ज्यांचा सगळा व्यवसाय आपल्या या गळ्यावरती आहे, घशावरती आहे, तर त्या आवाजाचा आणि घशाचा जो आहे भाग तो नित्य जो आहे तो उत्तम ठेवणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने त्यांनी काळजी घेणं गरजेचं राहणार आहे. त्याचप्रमाणे कौटुंबिकदृष्ट्या काही व्यक्तींना थोडासा जड काही काळजी घ्यायची बाब असणार आहे. तर त्याचप्रमाणे विशेषतः ज्या व्यक्ती सर्व कायदेशीर नियम मागोशी बघितलं आहे, परत एकदा तीच गोष्ट सांगतोय, शिस्त, वेळेत काम, रिपोर्टिंग, त्याचप्रमाणे प्रकृती नियम, ह्या नीटनेटक्या गोष्टी होत आहेत. हळद झटकून कामाला लागण्याची सवय आहे. थोडक्यात काळ, काम, वेग हे बाबी जे सांभाळत आहेत त्यांना या शनीच्या त्रासाचा निश्चितपणे काही त्रास होणार नाही. शनी महाराज जे आहेत ते या गोष्टींना नेहमीच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांना निश्चितपणे त्रास होणार नाही आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती विद्यार्थी वर्ग असेल, नोकरदार वर्ग असेल, व्यावसायिक वर्ग असेल, कारखानदार वर्ग असेल, अशा ह्या व्यक्तींना त्यांचे जे स्पर्धक आहे, कॉम्पिटिटर्स, त्यांच्या हितशत्रूंच्या कारवाईच्या संदर्भात त्यांना प्रकर्षानं या बाबीचा त्यांना तोटा होणार आहे. त्यापासून त्यांनी काळजी घ्यायची जास्त गरज भासणार आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींच्याकडे नोकर चाकर आहेत त्यांच्यावरती अतिशय काळजीपूर्वक भार, खूप आंधळेपणाने विश्वास टाकून त्यांच्यावरती सगळं काम निर्धास्तपणे आपण कानाडोळा करून चालणार नाही आहे. तर या गोष्टीकडं बारीक लक्ष त्यांना द्यावं लागणार आहे. त्याचप्रमाणे काही व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक या संदर्भातले त्रास होऊ शकतात. तर ज्या व्यक्तींना कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास होतात त्या प्रवासाच्या संदर्भातून नीटनेटकी मात्र काळजी घेण्याची जास्त गरज भासणार आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींनी काही पुस्तकाच्या संदर्भात, लिखाणाच्या संदर्भात ज्या काही गोष्टी सुरू केलेल्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मात्र थोडासा कालावधी नेहमीपेक्षा त्यांनी जो ठरवलेला जो कालावधी होता त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागण्याची जास्त शक्यता आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती काही आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी या दृष्टीने काही जप, तप, अनुष्ठान करण्याचा ज्यांचा काही संकल्प होता त्यांचं चालू होतं, त्यांच्या या संकल्पाला मात्र थोडासा ब्रेक लागणार आहे. काही कालावधी यासाठी जास्त लागणार आहे. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींच्या आपण बारकाईने अभ्यास केल्यास, बघितल्यास एक गोष्ट लक्षात येईल की हा कालावधी निश्चितच सगळ्याच्या सगळा आपल्याला जो आहे तो फक्त त्रासदायक, दुःखाचा, मानसिक अस्वास्थ्याचा असा जाणार आहे का? तर उत्तर नाही आहे. आपण सचोटीने वागल्यास, नित्यनियमाने उपासना शनी महाराजांची, आपल्या कुलदैवतेची, श्री स्वामी समर्थांची
केल्यास हा निश्चितपणे त्रास होणार नाही आहे. काळजी घेणं आणि काळजी करत बसणं याच्यापेक्षा ते काम वेळेत करणं आणि आटोपशीरपणे करणं, वेळेत करणं आणि त्या ठिकाणी मगाशी उल्लेख केला आहे त्याप्रमाणे काळ काम वेग ह्या गोष्टी जर ठेवल्या तर निश्चितपणे हा शनी 7.5चा आपल्याला त्रास होणार नाही आहे. आमचं हे ज्योतिष तारांकित हे चॅनेल आपण प्रथमच हा व्हिडिओ बघत असाल तर पुढचे व्हिडिओ आपण पाहण्यासाठी आमचं हे चॅनेल सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे लाईक करा आणि आपल्या आप्तसख्यांना या सेवेचा लाभ करून द्या. श्री स्वामी समर्थ.